नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, जर तुम्हाला आधार सेंटर घ्यायचं असेल तर महाराष्ट्र शासनामार्फत आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे, त्यासाठी अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, ह्याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मित्रांनो, जर तुम्हाला हे आधार सेंटर घ्यायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्याकडे आपल्यासारखं सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र पाहिजे. जर तुमच्याकडे सेतू केंद्र असेल तर तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तो अर्ज कशा पद्धतीने करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहे किंवा नाही, किंवा कशा प्रकारे चेक करायचं. समजा तुमचा जिल्हा पुणे आहे तर पुणे.gov.in अशा प्रकारे टाका. समजा माझा जिल्हा अकोला आहे तर मग अकोला.gov.in अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. जसं तुम्ही सर्च करसाल तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट समोर येईल, एक नंबरलाच येईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मुख्य पृष्ठ असेल, जिल्ह्याविषयी माहिती असेल, विभाग असेल, नागरिक सेवा असेल, तर यामध्ये तुम्हाला सूचना हा पर्याय शोधायचा आहे. त्यामध्ये बघा सूचना पर्यायाच्या खाली घोषणा दिसत आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मार्फत या ठिकाणी 35 रिक्त महसूल मंडळामध्ये आधार केंद्रासाठी मान्यता द्यावायची आहे. म्हणजेच या महसूल मंडळातील आधार केंद्रासाठी अर्ज सुरू झालेले आहे. अर्ज तुम्ही 1/9/2025 पासून तर 15/9/2025 पर्यंत करू शकता. समोर PDF दिली, त्यावरती क्लिक करा. बघा ही जाहिरात आलेली आहे. आता या ठिकाणी मी पेन घेतो. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मार्फत ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. 35 रिक्त महसूल मंडळाकरता ही जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता जे तारीख दिली फॉर्मची तुम्हाला 1 सप्टेंबरपासून तर 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे, काय डेट वगैरे या ठिकाणी बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली. ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे. बॅक आहे. आता या ठिकाणी बघा कोणते महसूल मंडळ वगैरे व्यवस्थित एकदा चेकआउट करून घ्या. जिकडे तिकडे पात्रता सेम असणार आहेत, कुठेही पात्रतामध्ये वेगळ्या नसणार आहेत. खाली आता डॉक्युमेंट काय, तुमचा अर्जाचा नमुना, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा आधारचं जे सुपरवायझर किंवा कोणतंही सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट, तुमचा शाळा सोडायचा दाखला, बेसिक या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स आहेत. व्यवस्थित एकदा जाहिरात वाचा. आता या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. बॅकला यायचं आहे. या ठिकाणी बघा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा. तर अशा प्रकारे याला ओके करायचं. या पॉपअपला तुमच्यासमोर एक गुगल फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे नाव, म्हणजे जो चालक असेल सेतू चालक त्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. खाली त्याची जन्मतारीख टाकायची. मी नाव टाकून घेतो, खाली जन्मतारीख टाकतो. नंतर खाली मोबाईल नंबर दिला आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याखाली बघू शकता आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता, या ठिकाणी तुमचे सेतू केंद्राचा संपूर्ण पत्ता टाकायचा. कुठे तुमचं केंद्र वगैरे आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. नंतर तुमच्या तालुक्याचं नाव एक निवडून घ्यायचं आहे. नंतर तुमच्या महानगरपालिका की नगर परिषद किंवा ग्रामपंचायतचे नाव टाका. नंतर बघा महसूल मंडळ, तुमचं जे मंडळ असेल ते मंडळ टाकायचं आहे. आपले सरकार सेवा केंद्राचा KIS ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर तुमचा आधार क्रमांक, तुमचा पॅन कार्डचा क्रमांक, अर्जदार कितवी पास आहे, 12वी पास आहे की HSC आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, काय जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर बघा अर्जदाराची MSc झाली का, CCC झालं आहे का, तर आपली MSc झालेली आहे. नंतर तुमच्या सुपरवायझर सर्टिफिकेटचा या ठिकाणी नंबर टाकायचा आणि सबमिट करायचा. हा गुगल फॉर्म सबमिट होईल. अशा पद्धतीने आधार केंद्रासाठी तुम्ही अर्ज करू शकता. याच पद्धतीनं तुमच्या जिल्ह्यातील सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म चेक करू शकता.